नवग्रह ज्या वेळेला आपल्याला रुष्ट होतात त्यावेळेला नवग्रहांना खुश करण्यासाठी त्यांचे उपाय केले जातात। अनेक प्रकारचे नवग्रहांचे उपाय आहेत, जप आहे, दान आहे, कुठल्या गोष्टी त्यांना अर्पण केल्याने सुद्धा ग्रह खुश होतात। तसंच मी आता तुम्हाला सांगते, पाण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही 1 रुपया सुद्धा खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे। फक्त पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यातून तुम्ही नवग्रहांची कृपा प्राप्त करू शकता। जर का सूर्यग्रह तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचा असेल तर सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायला चालू करा। नाही का, आपण सूर्याला पाणी देतो तर त्याला अर्घ्य असं म्हणतात। तर दररोज सूर्याला अर्घ्य दिल्याने तुमचा सूर्य यानी की रवी ग्रह तुमच्यावरती प्रसन्न होतो। जर का तुमचा चंद्र ग्रह तुम्हाला प्रसन्न करायचा असेल तर तुम्हाला महादेवाला दररोज 1 लोटा भरून पाणी महादेवांवरती वाहायचं आहे, त्याने तुमचा चंद्र स्ट्रॉंग होईल। जर का तुम्हाला मंगळाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर जे कामगार वर्ग, मजदूर वर्ग जो आहे त्यांना पाणी पिण्याची व्यवस्था करावी, त्याने तुमचा मंगळ स्ट्रॉंग होतो। त्याचप्रमाणे जर का तुम्हाला बुध ग्रह तुमचा स्ट्रॉंग करायचा असेल तर झाडांना पाणी द्यायला चालू करा, हिरवी झाडं त्यांना पाणी द्यायला सुरुवात करायची, त्याने तुमचा बुध ग्रह स्ट्रॉंग होतो। प्रॉस्पेरिटी, पैसा सगळं काही बुधावरती अवलंबून आहे। जर का गुरु ग्रह तुम्हाला बलवान करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मंदिरामध्ये पाण्याची व्यवस्था करावी। मंदिरांमध्ये कोणी आजकाल ते थंडगार असं थंड आणि गरम पाण्याचं ते असतं ना, ते लावून देतात, कोणी माठाची व्यवस्था करतं, पण तिथे रोज पाणी दिलं गेलं पाहिजे अशी व्यवस्था करा। त्याचप्रमाणे जर का शुक्र ग्रह तुम्हाला स्ट्रॉंग करायचा असेल तर तुम्हाला लिंबू सरबत म्हणजे कुठलंही गोड सरबत तुम्हाला वाटायचं आहे। म्हणजे कोणी रोज सरबत, लिंबू सरबत तुम्ही वाटू शकता। शनी ग्रह जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचा असेल तर एखाद्या वृद्धाश्रमामध्ये पाण्याची व्यवस्था करावी। जर का तुम्हाला राहू स्ट्रॉंग करायचा असेल तर पक्ष्यांना पाणी द्यायला ठेवायचं, पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी। आणि जर का तुम्हाला केतू ग्रह स्ट्रॉंग करायचा असेल तर तुम्ही कुत्र्यांना पाणी द्यायची व्यवस्था करावी, तशी अरेंजमेंट करावी। बघा, नुसतं पाणी आहे पण या पाण्यातून सुद्धा आपण नवग्रहांची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो। तुमच्या जर कुंडलीमध्ये नवग्रह कुठले दोष असेल तर जरूर हे उपाय तुमच्यासाठी। जय जगदंबा।